तर आज आपल्याला म्हणजे वी हॅव टू डिस्कस ऑन फायनल अकाउंट. मी तुम्हाला याच्या आधी माहिती दिलेली आहे की फायनल अकाउंट म्हणजे काय असते. जे पर्सनल लेवलवर जे व्यापारी असतात, उद्योजक असतात किंवा वेगवेगळे बिझनेस प्रोफेशन करणारे जे कोणी लोक असतात, तर ते वर्षाच्या शेवटी त्यांचं फायनल अकाउंट काढत असतात. तर फायनल अकाउंट म्हणजे काय असते, वर्षभरात जे टोटल ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस असतात, तर वर्षाच्या शेवटी हे याच्यासाठी टॅली केले जातात की आपल्याला प्रॉफिट किती झालेलं आहे, खर्च किती झालेला आहे, आपण व्याज किती भरलेलं आहे बँकेचं, किंवा आपल्याला कमिशन, म्हणजे बाय फर्गेशन वी गॉट द टोटल इन्फॉर्मेशन और इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जर्नल एंट्रीज हे अकाउंटमध्ये केले जातात. दॅट इज कॉल्ड रफ रेकॉर्ड. म्हणजे ते ज्या कच्च्या नोंदी असतात त्याला आपण जर्नल एंट्रीज असं म्हणतो. आणि जर्नल एंट्रीज वरून लेजर अकाउंट काढले जातात. आणि लेजर अकाउंटला दोन साईड असतात, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. तर हे डेबिट साईड, क्रेडिट साईड म्हणजे डेबिटच्या टोटल आणि क्रेडिटच्या टोटल बाय स्पेसिफिकेशन ते ट्रायल बॅलन्समध्ये घेतले जातात. म्हणजे वर्षाच्या शेवटी our debit balance and credit balance we have to take on the ट्रायल बॅलन्स. मग त्या ट्रायल बॅलन्सवर डेबिट क्रेडिटचं बॅलन्स घेतल्यानंतर, म्हणजे डेबिट जेवढं आपल्याकडे बॅलन्स आहे ते ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला घ्यायचं, आणि जेवढं आपल्या क्रेडिट लेजर अकाउंट आहे त्याचं बॅलन्स ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीनं ट्रायल बॅलन्स तयार होती. आणि त्याच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट असतं. ॲडजस्टमेंट म्हणजे ॲडजस्टमेंट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट इफ एनी डाऊटफुल ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस. समजा ते काही आउटस्टँडिंग असेल, एखाद्याचे पैसे द्यायचे राहिले असतील, किंवा एखाद्याकडून पैसे येणं असतील, किंवा आता आपण बॅड डेप्स घेत असतो, बुडीत कर्जाची एंट्री आपण वी हॅव टूक्स ऑन द बिझनेस. मग ती घेतल्यानंतर कधी कधी काय होते, ते पैसे रिकवर होतात म्हणजे नंतर, पण त्याची एंट्री आपण ट्रायल बॅलन्समध्ये किंवा लेजरमध्ये दाखवत नाही. मग वर्षाच्या शेवटी ते ॲडजस्टमेंटमध्ये त्याचा रेकॉर्ड केला जातो, आणि ते फायनल अकाउंट काढताना मात्र त्याची ॲडजस्टमेंट आपल्याला घ्यावी लागते. तर अशा पद्धतीनं हे फायनल अकाउंट वर्षाच्या शेवटी काढले जातात. हिअर डेफिनेशन ऑफ फायनल अकाउंट. आय एम रीडिंग द डेफिनेशन ऑफ फायनल अकाउंट. Final accounts is the last step in the accounting process. Trial balance is prepared at the end of all the accounting year to know the balances of all the accounts and to test the arithmetic accuracy of accounts. But the basic objective of accounting is to know about the profit or loss during the previous year and present financial position. This can be known only if trading account and profit and loss account and balance sheet are prepared at the end of year. This definition is given all information of the final accounts. Final account is the last step of account process. That is called trial balance. Trial balance is prepared the end of all accounting year. म्हणजे ह्या अकाउंटचा सर्वात महत्वाचा उद्देश, मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फायनल अकाउंट इज टू बी नो अबाउट द प्रॉफिट और लॉस ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. म्हणजे लास्ट इयरमध्ये आपल्या व्यवसायाला किंवा आपल्या बिझनेसला किती नफा झाला, किती तोटा झाला, हे
म्हणजे पाहण्यासाठी किंवा ते दाखवण्याचं काम हे फायनल अकाउंटमध्ये केलं जाते. त्याचबरोबर प्रेझेंट फायनान्शियल पोझिशन, फायनल अकाउंट इज शोईंग द प्रेझेंट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस और कंपनी और एनी टाइप ऑफ बिझनेस. म्हणजे हे आपल्याला, आणि ह्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट काढत असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढत असतो, आणि त्याचबरोबर बॅलन्स शीट पण काढल्या जाते. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल की एक प्रकारचं हे काय असते, बॅलन्स शीट आर प्रिपेअर ॲट द एंड ऑफ इयर. दीज आर ऑल्सो नोन ॲज ए फायनान्शियल स्टेटमेंट विच आर प्रिपेअर. आता हे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे नोंदी आपण घेतो किंवा रेकॉर्ड जे करतो ते वर्षभर असतात, परंतु बॅलन्स शीट मात्र वर्षाच्या शेवटच्या दिवशीच काढल्या जाते. आणि ते दॅट इज प्रिन्सिपल ऑफ फायनल अकाउंट, ते वर्षाच्या शेवटीच काढली जाते. आणि वर्षाच्या शेवटी मग ते बॅलन्स शीट इज द शो ऑफ पोझिशन आवर बिझनेस. म्हणजे थोडक्यामध्ये बॅलन्स शीट म्हणजे काय असते माहिती का, त्या व्यवसायाचा आरसा असतो. म्हणजे बॅलन्स शीट बघितल्याबरोबर म्हणजे आपल्याला खात्री पडते की हा व्यवसाय फायद्यात आहे का तोट्यात आहे, की या व्यवसायाकडे प्रॉपर्टी किती आहे, शेअर्स किती आहेत, किंवा लॅबिलिटी किती आहे, देणं किती आहे, येणं किती आहे. म्हणजे ऑल पोझिशन शो, म्हणजे हे बॅलन्स शीट दाखवत असते. तर अशा पद्धतीनं ट्रायल बॅलन्समध्ये फायनल अकाउंट्स इन्क्लूड प्रिपरेशन ऑफ द ट्रेडिंग अकाउंट, profit and loss account and balance sheet. These are three account prepared from the trial balance. As these three statements are prepared to give the financial result of the business. All these are collectively called as financial accounts. Accounts cycle finally ends with this statement as shown in next slide. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अकाउंट सायकल असते, की सुरुवातीला आपण रफ रेकॉर्ड करतो, म्हणजे जर्नल काढत असतो, जर्नलवरून लेजर तयार करत असतो, लेजरमध्ये डेबिट क्रेडिट असे बॅलन्स असतात प्रत्येक अकाउंटचे, त्याच्यावरून आपण ट्रायल बॅलन्स काढत असतो, आणि ट्रायल बॅलन्स वरून मग ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काढलीच असते. म्हणजे असं हे सर्व, म्हणजे दीज आर थ्री स्टेटमेंट आर प्रिपेअर्ड टू गिव्ह द फायनान्शियल रिझल्ट ऑफ द बिझनेस. म्हणजे हे कलेक्टिव्हली आपल्याला काय करत असतात, टोटल इन्फॉर्मेशन आपल्या व्यवसायाचं देत असतात. आता हे एक प्रकारचं काय असते माहिती का, म्हणजे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे अकाउंटिंग सायकल असते एक प्रकारचं ह्याच्यामध्ये, की आपण एंट्री इन द बुक्स और ओरिजिनल एंट्री, ओरिजिनल रेकॉर्ड तयार करतो. त्याच्यानंतर कन्सर्न लेजर अकाउंट्सला घेतो ते आपण. त्याच्यानंतर मग ते बॅलन्सिंग ऑफ रिअल अँड पर्सनल अकाउंट त्याचं टॅली करतो. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स, म्हणजे चेकिंग द ॲक्युरन्सी, म्हणजे डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स. ट्रायल बॅलन्समध्ये दोन्ही साईडचे बॅलन्स हे टॅली केले जातात. तुम्ही बघा, फायनल अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्स दिलेलं असते, त्याच्यानंतर खाली ॲडजस्टमेंट दिलेलं असतात, आणि त्या ट्रायल बॅलन्समध्ये डेबिटची आणि क्रेडिट दोन साईड असतात. बोथ साईड्स टोटल इज इक्वल, म्हणजे दोन्ही साईडची टोटल ही इक्वल असते, ते इक्वल व्हायलाच पाहिजे. त्याच्यानंतर मग हे प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट तयार केले जाते. आता इथं ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय असते बघा. आता ट्रेडिंग अकाउंट म्हणजे ते व्यापाराशी संबंधित खाते असते, किंवा ट्रेडिंग अकाउंट इज रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, म्हणजे उत्पादनाच्या जेवढ्या काही प्रोसेस होतात किंवा त्याच्याशी संबंधित जे खर्च असतात ते ट्रेडिंग अकाउंटमध्ये घेतले जातात. ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड बाय ट्रेडिंग कन्सर्न, दॅट इज कन्सर्न विच परचेस अँड सेल फिनिश्ड गुड्स टू नो द ग्रॉस प्रॉफिट or gross loss incurred by them from buying and selling of goods during a particular period of time. Gross profit or gross loss is the difference between the cost of goods sold and the proceed of their sale. If the sale proceeds
exceed the cost of goods sold, gross profit is made, otherwise gross loss is made. आता ते ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येते बघा की ट्रेडिंग अकाउंटला पण डेबिट आणि क्रेडिट अशा दोन साईड असतात. तर सुरुवातीला ओपनिंग स्टॉक असतो ट्रेडिंग अकाउंटमध्ये. म्हणजे लास्ट इयरचं जर काही, आता ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय की मॅन्युफॅक्चरिंग असते, म्हणजे हे म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करून ते त्याच्यावर प्रोसेस करून विकणं, ते म्हणजे ते ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस येतो. ग्रॉस प्रॉफिट याच्यासाठी येतो कारण नंतर अनेक खर्च किंवा अनेक प्रोसेस त्या ठिकाणी झाल्यानंतर मग आपल्याला नेट प्रॉफिट काढायचा असतो. आता ह्या ट्रेडिंग अकाउंटला जे खर्च असतात, ओपनिंग स्टॉक, परचेस म्हणजे आपण रॉ मटेरियल खर्च करतो, म्हणजे तुमचं फॅक्टरी किंवा तुमच्या कंपनीमध्ये कोणती वस्तू तयार होते. आता उदाहरणामध्ये समजा सिमेंट तयार होत असेल तर सिमेंट तयार होण्यासाठी मग तुम्हाला जे काही लागत असेल, केमिकल लागत असतील किंवा ते राख लागत असेल किंवा कोणते दगडाचं काही लागत असेल, जे काही समजा रॉ मटेरियल, तर ते तुम्ही खरेदी करत असता. आणि असा शिल्लक जर ओपनिंग स्टॉक लास्ट इयरचा असेल तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या 1 जानेवारीला, म्हणजे ज्या वर्षी जेव्हा वर्ष चालू होते त्यावेळेस मात्र ते ओपनिंग स्टॉक असतो. परचेस असते, त्याच्यानंतर त्याच्यामधून परचेस रिटर्न असते. समजा आपण खरेदी केल्यानंतर काही समजा मॉल फॉल्टी असेल, खराब असेल तर ते आपण परत करत असतो. त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, म्हणजे त्या किंवा डायरेक्ट वेजेस असतात किंवा डायरेक्ट लेबर असतात त्या ठिकाणी. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड, म्हणजे आपण ज्यावेळेस कच्चा माल मागवतो आपल्या कंपनीमध्ये त्यावेळेस त्याला इनवर्ड, कॅरेज इनवर्ड म्हणजे वाहतुकीचा आपला खर्च आलेला असतो तो. किंवा वेजेस असतात, वेजेस अँड सॅलरीज असते किंवा फ्यूल असते, पॉवर असते, वॉटर, कोल, गॅस. तर अशा प्रकारचे अनेक खर्च असतात. किंवा इम्पोर्ट ड्युटी असते. तर समजा आपण कच्चा माल जर दुसऱ्या देशातून आयात जर केला असेल तर त्याला म्हणजे आयात निर्यात जो म्हणजे कस्टम ड्युटी लागते त्याला, किंवा त्याला एक्साईज ड्युटी असते. एक्साईज ड्युटी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस टॅक्स. प्रत्येक कंपनीला मॅन्युफॅक्चरिंग करत असताना काही गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावे लागतात. समजा 1,00,000 वस्तू जर आपण उत्पादित केले तर प्रत्येक वस्तूवरचा हा एक्साईज ड्युटी शासनाला द्यावा लागतो. त्याच्यानंतर कंझ्युमेबल स्टोअर, फॅक्टरी रेंट, रेट्स, टॅक्सेस किंवा फॉरमेन किंवा वर्क्स मॅनेजर सॅलरी, रॉयल्टी ऑन मॅन्युफॅक्चरिंग गुड्स, असे वेगवेगळे खर्च हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येत असतात. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंटची एक क्रेडिट साईड असते. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स, म्हणजे आपण एवढं जे प्रोसेस केलेली आहे आतापर्यंत, कच्चा माल खरेदी केला, त्याच्यावर प्रोसेस केली, सगळं केल्यानंतर त्याचं व्हेन रेडी टू सेल फिनिश्ड गुड्स, त्यावेळेस बाय सेल म्हणून आपण जेवढं सेल केलं तेवढं सेल येते. त्याच्यानंतर ते सेल केल्यानंतर त्याच्यामधून काही जर रिटर्न आलं असेल तर त्याला सेल्स रिटर्न आपण म्हणतो, त्याच्यातून लेस करायचं. आणि उरलेला जो स्टॉक असतो त्याला क्लोजिंग स्टॉक म्हणतो आपण. आणि जर डेबिट साईड जर लहान असेल आणि क्रेडिट साईड मोठी असेल तर इथं ग्रॉस प्रॉफिट येतो. आणि आपलं खर्चच जास्त होत असेल आणि सेल जर कमी असेल तर या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस लॉस विल बी कम, म्हणजे लॉस सुद्धा येऊ शकतो. व्यवसाय म्हटल्यानंतर लॉस सुद्धा येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं दिस इज फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. अशा पद्धतीनं हे ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आहे की याच्यामध्ये म्हणजे ट्रेडिंग अकाउंट इज ऑलवेज शो द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. ह्याच्यामध्ये तुम्ही जे काही मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे किंवा प्रोसेस केलेलं आहे त्या प्रोसेसवर आफ्टर दॅट म्हणजे सेल असते. आणि सेल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट किंवा लॉस ट्रेडिंग अकाउंट दाखवत असते. तर अशा पद्धतीनं हे ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आहे. आणि नंतरचा जो फॉर्मॅट आहे तो